पण माध्यमं ह्याही सगळ्या गोष्टींमध्ये किती हरामखोरपणा करतात याचा एक नमुना आता घरून स्टुडिओत येईपर्यंत जे स्क्रोल करत होतो माझ्या मोबाईलवर तेव्हा बघण्यात आला. एका नामवंत दैनिकानं दादांच्या मृत्यूनंतर दादांनी किती संपत्ती मागे सोडली आहे किंवा काय झालं आहे, किती कॅश आहे आणि किती मोठं घबाड आहे याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. याची पातळी किती नीचपणाची आणि ज्याला सरळ सरळ हरामखोरपणा म्हणतात ना, तो हरामखोरपणा करायलाही सुरुवात झालेली. माणसाच्या आयुष्यातला कोणता दिवस, कोणता क्षण आणि कोणती कृती ही शेवटची असेल याचा काही नेम नाही आणि काही सांगता येत नाही. आता आपण काय करतोय, पुढच्या क्षणी काय होईल, याचा प्रत्यय आज सकाळी झोपेतून उठल्या उठल्याच आला. बारामतीजवळ खाजगी विमानाला अपघात झाला आणि अजितदादा पवार यांचं त्या अपघातात दुःखद निधन झालं. याला दुःखद निधन म्हणताना हे अकाली, अपघाती असे शब्द जे त्याला जोडावे लागतात ना, ते कुठेतरी असे मनाला चुटपूट लावून जात आहेत. आता तुम्ही म्हणाल अजितदादा पवार हे काही तुमच्या विचारसरणीचे नेते नव्हते. सर्वाधिक त्यांच्यावर टीका करणारा माणूस म्हणजे तू स्वतः आहेस. आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर तातडीनं त्यावर बोलायला तूच आलायस. तर मला वाटतं एक माणूस म्हणून जे दुःख व्हायला हवं ना, ते दुःख झालंय, अतीव दुःख झालंय. कारण कसं आहे, की राजकीय विचारधारा, आयडिओलॉजी, तुमचे पक्ष आणि त्यानुसार जी मतमतांतरं असतात ती एका बाजूला. माणूस म्हणून अजितदादा पवार यांच्याशी माझा तसा फारसा कधी संपर्क न आल्यामुळे तशी काही जवळीक वगैरे नव्हती. त्यांच्या पक्षाशी माझा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पक्षासाठी कधी काम केलं नव्हतं. सोप्या भाषेत म्हणायचं तर देणं घेणं नव्हतं. खरं तर देव कधी-कधी अन्यायच करतो. चुकीच्या माणसांना असा अवेळी अकाली बोलवून घेतो. तसंच काहीतरी घडलेलं आहे. आता या सगळ्या घटनेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार यावर लोक आता रतीब घालतील टीव्ही चॅनल्सवर, मीडियामध्ये. आणि सातत्यानं आता दादांच्या या अकाली मृत्यूबद्दल जे काही बोललं जाईल ते ओघाओघानं येईलच पुढे. पण माध्यमं ह्याही सगळ्या गोष्टींमध्ये किती हरामखोरपणा करतात याचा एक नमुना आता घरून स्टुडिओत येईपर्यंत जे स्क्रोल करत होतो माझ्या मोबाईलवर तेव्हा बघण्यात आला. एका नामवंत दैनिकानं दादांच्या मृत्यूनंतर दादांनी किती संपत्ती मागे सोडली आहे किंवा काय झालंय, कसं किती कॅश आहे आणि किती मोठं घबाड आहे याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. यांची पातळी किती नीचपणाची आणि ज्याला सरळ सरळ हरामखोरपणा म्हणतात ना, तो हरामखोरपणा करायलाही सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामाबद्दल दादांच्या अकाली जाण्यानं जे काही माझ्या नजरेत दिसतंय त्यावर मी बोलणारच आहे. सुदैवानं कसं आहे, की अजूनही सदसद विवेकबुद्धी शाबूत असलेले महाराष्ट्रीयन जे आहेत ना, महाराष्ट्रातले जे जवळपास 90-95% लोक असे असतील महाराष्ट्रातले, की ज्या या अशा सगळ्या गोष्टींचा जो विचार करताना तारतम्य बाळगतात, सारासार विचार करतात, सदसद विवेकबुद्धी वापरतात. आणि खरोखर मनापासून दुःख होतं, जे मलाही झालंय. एक माणूस म्हणून, एक उमदा माणूस जो त्याच्याकडे काम घेऊन जातो, ते काम होण्यासारखं असेल तर होय म्हणतो आणि होय म्हणाल्यानंतर आकाश पाताळ एक करून ते काम करून देतो, असा ज्याचा लौकिक होता. आणि जे होणार नाही असं काम असेल ते तोंडावर फेकून मारेल, की जे होणार नाही, तू निघ. अशा स्पष्ट भाषेत जे कदाचित समोरच्याच्या मनाला लागतंही, जिव्हारी लागतं, असे खूप लोक मी ऐकलेत, ज्यांनी दादांना शिव्याही घातल्यात. पण उगाच लोकांना नकली हास्य चेहऱ्यावर आणून आणि एक वेगळाच मुखवटा राजकारणाचा जो असतो ना चेहऱ्यावर लावून वावरणं या जगात, अशा मंडळींची भरमार असताना राजकारणात हा असा कुठलाही मुखवटा न घालता वावरणारा साधा, सोपा, सरळ माणूस, सरळ सोड ज्याला म्हणतो आपण, रोखठोक आज आपल्यातून असा अकाली जाणं पुढची किमान 20 वर्ष म्हणजे किमान 2 दशकं तरी अजितदादांच्या उमेदीची होती असं मी म्हणेन. आज त्यांचं वय काही असो, ते 60 पार केलेले असो, 60कडे झुकलेले असो, पण दादांचा स्टॅमिना, सकाळी लवकर कामाला सुरुवात करणं, त्यांचा कामाचा उरक, हे सगळं पाहता पुढची 2 दशकं दादांची होती. दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वात जास्त बोचत असणार आहे.
कारण महाराष्ट्रात आज जर कुठल्या राजकीय पक्षामध्ये जो सामान्य कार्यकर्ता असतो ना, त्या सामान्य कार्यकर्त्याला BSA सायकल, काळा घोडा सायकलवरून थेट उचलून स्कूटीवर बसवणारा आणि स्कूटीवरून उचलून थेट फॉर्च्युनरमध्ये बसवणारा जर कोणता नेता जर या महाराष्ट्रात असेल, तर तो अजितदादा पवार होते. आणि त्यासाठी त्यांनी काय-काय केलं यावर आम्ही बऱ्याचदा बोललोय, टीकाही केली आहे, अगदी बोचऱ्या भाषेत. देव खरोखरच दादांच्या आत्म्याला शांती देवो ही प्रार्थना करतो. जय श्रीराम.